नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पेपर कटिंग करणार आहोत. 36 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत. पेपर कटिंग झाल्याच्या नंतर डायरेक्ट आपण मापे ठेवून तीच मापे ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर उंची आहे 13 इंच, छातीचा चौथा भाग 9 इंच, गळा रुंदी पूर्ण शोल्डर 5.5 इंच आणि गळा 9 इंच, समोरचा गळा 7 इंच आणि कंबर 34. तर आता आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची, तर ब्लाऊजची उंची आहे आपली 13 इंच. तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं असते. कोणत्याही ब्लाऊजमध्ये असो आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर शोल्डर आपलं पूर्ण 5.5 इंच आहे, तर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. तर आता इथून आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. मुंडा 6 इंच घेतलेला आहे आणि रेषा आखून घ्यायची आहे. तर इथून आपल्याला बघा, इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. तर 9 चौक 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर मी इथं 9 इंच मार्जिंग करून घेत आहे आणि शिलाई मार्जिंग 2 इंच घेत आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथून बरोबर छातीच्या चौथा भागवरून अशी रेषा आखून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपल्याला बगलमधून 1 इंच म्हणजे समोरच्या पार्टसाठी फ्रंट भागासाठी आपल्याला इथून 1 इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून 2.25 इंच गळा घ्यायचा आहे आणि 9 इंच पूर्ण आपला गळा रुंदी आहे. तर बघा 1 इंच त्याच्यामध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर मी 1 इंच इकडे मार्जिंग करून घेत आहे आणि अशी सरळ रेषा ओढून घेत आहे. आता इथून पण आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा 2 इंच झालेलं आहे. थोडीशी रेषा इकडेच आलेली आहे. तर आपल्याला इथून 2 इंचही घेतलं तरी चालते. इकडून आपल्याला ह्या साईडनं आपल्याला गळा मोठा करायचा असेल, डीप गळा करायचा असेल तर आपण गळा वाढवू शकतो. तर बघा इथून आता आपल्याला गळा वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे डीप गळा बनवून घ्यायचा आहे. तर इथं 2.25 इंच आहे, तर मी पूर्ण 3 इंच घेत आहे. तर 36 साईजचं ब्लाऊज आहे, तर थोडं मोठं साईजचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला गळा थोडा मोठा हवा आहे, तर आपल्याला थोडा गळा वाढवून घ्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा गोल आकार आपल्याला राऊंड द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला अर्धा गोल आकार द्यायचा आहे. आता बघा इथून आपल्याला अर्धा इंच थोडा पॉईंट समोर वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे की आपला खोल गळा येत आहे. तर बरोबर आपल्याला परफेक्ट साईज असं बसलं पाहिजे. तर इथून आपल्याला 1 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून बघा, इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर मी इथं 1.5 इंच घेत आहे. 36 साईजच्या ब्लाऊजनुसार आपल्याला 1.5 इंच घ्यायचं असते. तर इथं पूर्ण आपण मुंडा 6 इंच घेतलेला आहे, त्याचा मध्यभाग 3 इंच आहे. तर 3 इंचावर मार्जिंग करून घ्यायची आहे आणि मुंड्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. जेव्हा आपण म्हणजे बॅक साईड आपण गळा कटिंग करत आहोत, तर तिथून आपण मुंडा 1.5 इंच घेतलेला आहे आणि अर्धा इंच कमी करून आपल्याला फ्रंट भागाला घ्यायचा आहे. आता बघा आपली कंबर 34ची आहे, तर 8.5ची आपली कंबर येते. 8.5चे 4 भाग केले तर आपली 34ची कंबर होऊन जाते. तर आपल्याला इथं 8.5 इंच मार्जिंग करून घ्यायची आहे आणि आपले शिलाई मार्जिंगसाठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. तर बघू शकता इथं 1 इंच आपल्याला टक्स लावण्यासाठी घ्यायचा आहे आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. टक्स मारलेचा भाग आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला असं मिळवून घ्यायचा आहे. तर बघू शकता प्रॉपर असं आपण बॅक साईड पूर्ण पार्ट तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे.
जसं की आपण 1.5 इंचानं जो मागच्या साईडनं माप लावलेला आहे तिथूनच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथून थोडा भाग आपल्याला बघा, इथून थोडा भाग आपल्याला क्रॉसमध्ये असा घ्यायचा आहे, थोडा भाग. तर बघा आता आपला बॅक साईड पूर्ण तयार झालेला आहे. आता बघा आपण इथं टक्स लावतो, जिथून आपण कमरेचा भाग मोजलेला आहे 8.5 इंच, त्याचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे. तर मध्य अशा पद्धतीने आपल्याला टेप लावून, अर्धा टेप लावून करून घ्यायचा आहे. तर इथं आपला मध्य भाग येत आहे, तर इथं आपण मार्जिंग करून घ्यायची आहे. आणि 4 इंच 4.5 इंच आपण टक्स लावू शकतो. तर बघा मी इथं 4.5 इंच टक्स लावत आहे. तर साईजनुसार आपल्याला टक्स लावून घ्यायचं असते, 4 इंच 4.5 इंच. तर मी इथं 4.5 इंच टक्स लावून घेत आहे. अर्धा इंच या साईडनं, अर्धा इंच त्या साईडनं आपल्याला, म्हणजे 1 इंच आपला याच्यामध्ये जातो. आणि अशी रेषा आखून घ्यायची आहे. तर बघा 1 इंच मी इथं सोडून घेतलेला आहे. बघा इथं 1 इंच, तर इथं आपला 1 इंच वाढणार आहे. तर इकडे 1 इंच मी सोडलेला आहे. त्याच्यानंतर शिलाई मार्जिंगसाठी 2 इंच सोडलेला आहे. तर आता आपण इथून हा भाग कट करून घ्यायचा आणि मागचा पुढचा दोनही भाग आपल्याला एकाच याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर बघा मी एक फ्रंट साईड भाग कट करून घेतलेला आहे. इथं आपल्याला थोडीशी कट लावून घ्यायची आहे की गळा आपला दोनही भाग मागचे पुढचे म्हणजे आपल्याला माप लावायला सारखं होते. तर बघा इथं पण आपल्याला कट लावून घ्यायची आहे. जसे की छातीचा चौथा भाग आहे आपला 9-4-36 साईजचा पेपर कटिंग आणि ब्लाऊज पण कटिंग करणार आहोत आपण. आता बघा आपल्याला हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे. जसं की 36 साईजचं ब्लाऊज होतं आहे, तर मी इथं 2.25 इंच घेतलेला आहे. जर या लहान साईजचं ब्लाऊज असलं तर आपण 30 साईजपासून इकडे जर असलं तर आपल्याला 2 इंचच गळा घ्यायचा आहे. तर मी 2.25 इंच गळा घेतलेला आहे. 36 साईजचं ब्लाऊज होतं, तर डीपच गळा शिवायचा आहे, म्हणजे डीप गळा बनवून घ्यायचा आहे. आता बघा आपल्याला फ्रंट भाग कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला 2.25 इंच गळा घ्यायचा आहे. गळ्याची रुंदी आपल्याला 7 इंच, जरशी की आपल्याला वाढवून हवी असली तर आपण 7 इंच घ्यायची असते. 7-6 इंच. तर मला थोडा वाढवून हवा आहे, माझ्या कस्टमरला थोडा वाढवून हवा आहे. तर मी इथं बघा 6.5-7 इंच घेत आहे. इथून आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आणि अर्धा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे. इथून आपल्याला 1 इंच माप लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथं. जसं की आपण 6चा मुंडा मोजलेला होता तसंच आपल्याला 6 इंचावर मार्जिंग करून आणि रेषा आखून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण आपल्याला तशीच रेषा आखून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला 1.5 इंच घेतलेले होतं, तर आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अर्धा इंच कमी करून घेत आहे. आणि आपण याचा मध्यभाग करून घ्यायचा आहे. 3 इंच येत होतं, जसं की आपण बॅक साईडला केलं होतं तसं इथं बघा 3 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा इथं आपला छातीचा चौथा भाग येत आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायचे. तर या साईडनं मी 2.5 इंच घेत आहे आणि ह्या साईडनं पण मी 3 इंच घेत आहे. इथून 3 इंच आणि कमरेच्या साईडनं 2.5 इंच घ्यायचे आहे. आणि बघा आता आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने, हलकासा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर बघा आता आपली क्रॉस पट्टी पण तयार झाली.
आता आपली राहिली कटोरी। तर बघा 5.5 इंचाची कटोरी आहे माझी, तर मी इथं 5.5 इंच मार्जिन करून घेत आहे आणि आपल्याला इथून सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे। थोडी बघा तिरशी झाली आहे रेषा, ही थोडी बाहेर निघलेली आहे, तर बघू शकता अशी बाहेर निघलेली आहे थोडी, तर आपण सरळ करून घेऊ। तर बघा थोडी बाहेर निघलेली वाटत आहे, तर इथून राऊंड बरोबर येत नाही आहे आपल्याला। तर आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रेस म्हणजे अशी लाईन आखून घ्यायची आहे। तर बघा मी ओढून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला असा कटोरीचा राऊंड द्यायचा आहे। तर बघा किती छान अशी कटोरी तयार झालेली आहे। तर बघा अशी सरळ आपल्याला रेषा अशी ओढून घ्यायची आहे इथून, बघा सरळ इथून आपल्याला सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे। माझ्या हाताने ही रेषा थोडी ह्या साईडनं आली होती आणि इथून आपल्याला 1 इंच जिथून मार्जिन केलेलं होतं तिथून आपल्याला इकडे असं मिळवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला इथून अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कटोरीला शेप द्यायचा आहे। तर बघा कटोरी पण तयार झालेली आहे। आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर बघा हा भाग आपण मिळवून घ्यायचा आहे, जसे की आपण खालच्या साईडनं रेषा आखून घ्यायची आहे, जसे की फिटिंग करतो आपण त्या साईडनं। आणि 2 इंच आपण सिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेतलेलंच आहे, तर बघू शकता 2 इंच घेतलेलंच आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे। कटोरी पण कटिंग केली तरी चालते, सगळ्यात अगोदर मी क्रॉस पट्टी कटिंग करून घेत आहे। तर परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे। तर ह्या कटोरीला आपल्याला मोठी करून घ्यावी लागतो, कारण फ्रंटच्या साईडनुसार आपल्याला जेव्हा कटोरी लहान पडते तर आपल्याला या कटोरीला मोठी करून घ्यायची असते। तर मी कटोरी जेव्हा मोठी करते तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर मी इथं कटोरी मोठी करून घेणार आहे। इथून थोडा भाग आपल्याला फ्रंटचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे, जसं की बॅक साईडपेक्षा आपला मोठा होईल त्याच्यापेक्षा आपल्याला थोडा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा आपला फ्रंट भाग पण तयार झालेला आहे आणि कटोरी पण तयार झालेली आहे, परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे। तर बघा 9×36 साईजचं ब्लाऊज पीस आहे, तर आपण पेपर कटिंग करून घेतलेली आहे। आता तेच पार्ट आपल्याला ठेवून याच्यावर ब्लाऊजवर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बंद भाग मी आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे, जसं की पॅटर्न आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचा आहे, जसं आहे तसंच ठेवून घ्यायचं आणि चारही बाजूनी आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे। आणि जसं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बॅक साईड आपला कटिंग करून झालेला आहे। आता आपल्याला फ्रंट भाग कट करून घ्यायचा आहे, ते की जसं आहे तसंच आपल्याला फ्रंट भाग पण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर बघा आपला फ्रंट भाग पण कटिंग करून झालेला आहे। आता आपल्याला क्रॉसमध्ये आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता असं चारही बाजूने आपल्याला मार्जिन करून घ्यायचे आहे, चारही बाजूने आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता कटोरी मोठी करून घ्यायची आहे। तर ह्या साईडनं मी 1.5 इंच घेत आहे आणि ह्या साईडनं आपल्याला 1.5 इंच घ्यायचे, की कारण 36 साईजचं ब्लाऊज आहे आणि बघा 8.5 इंच येत आहे, तर याचं मध्य करून घ्यायचं आहे। बघू शकता इथं आपलं मध्ये येत आहे, इथं मार्जिन केली, खालच्या साईडनं 1.5 इंच वाढवलं आणि हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे आणि हा पण भाग इथं मिळवून घ्यायचा आहे। तर आपल्याला या साईडनं 1/2 इंच, ह्या साईडनं आपल्याला 1/2 इंच आणि बघा गळ्याला कटोरीला आपल्याला असा शेप द्यायचा आहे आणि इथून हा भाग आपल्याला इकडे मिळवून घ्यायचा आणि इथून आपल्याला कटोरीला राऊंड द्यायचा आहे। तर बघा प्रॉपर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे। तर आता मी कटिंग करून घेत आहे। 9×36 साईजची कटोरी आहे। तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं नक्कीच कोशिश करेल।
आणि नक्कीच प्रयत्न करीन। तर बघा आता आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, तर डबल कापड घ्यायचं आहे। तर मी डबल कापड घेतलेला आहे, कारण साधं ब्लाऊज पीस आहे तर क्रॉसपट्टी डबल लावून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल कापड घ्यायचं आहे। आता मी कटिंग करून घेत आहे। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा। तर बघा प्रॉपर अशी आपली कटिंग झालेली आहे। साध्या ब्लाऊज पीसची आपली पेपर पॅटर्नवरून आपण पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा मागचा गळा किती गोल असा आलेला आहे। शिवल्याच्या नंतर पाठीवर खूप छान असा दिसतो। तर बघा पूर्ण आपले पॅटर्न कट करून झालेले आहेत।